नमस्कार मित्रांनो. ज्याने गेल्या वर्षभरात शांतपणे वादळ सहन केलं, त्याच मकर राशीच्या आयुष्यात आता हळूहळू प्रकाश परत यायला लागणार आहे. मकर राशीच्या व्यक्तीबद्दल एक गोष्ट कायम बोलली जाते, की ही माणसं आयुष्यात पटकन हार मानत नाही, रडत नाही, गोंधळ घालत नाही. ही शांत राहतात, वेदना सहन करतात आणि पुन्हा जोमाने उभे राहतात. पुन्हा चालायला सुरुवात करतात. पण गेलं वर्ष किंवा 6 वर्ष मकर राशीच्या अनेक व्यक्तींसाठी खरंच सोपं नव्हतं. मानसिक तणाव, शारीरिक त्रास, कामाचा दडपण, आर्थिक अडचणी, काही ठिकाणी फसवणूक, काही ठिकाणी अपेक्षाभंग, काहींच्या आयुष्यात नातेसंबंध सुद्धा तुटले. काहींना वाटलं, मी एवढं करतो आहे, पण आयुष्यात माझ्या विरोधच का होतो आहे? अडथळे एवढे का येत आहेत? आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यातला आत्मविश्वास हळूहळू ढळायला लागला होता. बाहेरून तसं सगळं काही ठीकच दिसत होतं, पण आतून तुम्ही थकत होता. पण जून 2026 हा महिना तिथून पुढचा टप्पा सुरू करणारा आहे. कारण या महिन्यातली सगळ्यात महत्त्वाची मोठी घटना म्हणजे गुरु आता तुमच्या सप्तम स्थानामध्ये प्रवेश करणार आहे. आणि इथून पुढे हळूहळू तुम्हाला जाणवायला लागेल, की गोष्टी पुन्हा जुळून यायला लागलेल्या आहेत. तुमच्या मनामध्ये एक भावना परत येईल. आत्ता कदाचित मी चुकीच्या दिशेने चालत नव्हतो, वेळच कठीण होती. हा बदल मात्र अचानक होणार नाही, पण तो नक्की जाणवेल. आरोग्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर हो, धावपळ राहील, कामही राहील, जबाबदाऱ्या राहतील. पण यावेळी त्यातून काहीतरी सकारात्मक निश्चित घडणार आहे. मकर राशीचा सर्वात मोठा गुणधर्म म्हणजे चिकाटी, संयम, शांतपणे लढत राहणं. आणि जून महिन्यामध्ये हे गुण तुमच्यासाठी सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. तुम्ही स्वतःचं स्थान पुन्हा निर्माण करा. लोक तुमच्याकडे वेगळ्या आदरभावाने पाहतील. तुमच्या कामाचा आदर होईल. प्रवास योगही संभवतो. काही प्रवास कामासाठी, काही प्रवास मूड बदलण्यासाठी आणि काही पुढच्या मोठ्या संधीसाठी उपयोगी पडते. मानसिकदृष्ट्या तुम्ही आधीसारखे खचलेले राहणार नाही. शारीरिकदृष्ट्याही हळूहळू सुधारणा जाणवेल. फक्त शरीराचे संकेत मात्र दुर्लक्षित करू नका. आर्थिक संदर्भात सांगायचं झालं तर हा महिना तुमच्यासाठी उपयुक्त आणि आश्वासक ठरणार आहे. ज्या गोष्टी आधी खूप अवघड वाटत होत्या त्या आता हळूहळू सोप्या वाटायला लागते. पैशाचा ताण कमी होईल, आर्थिक लाभ मिळतील, अडकलेली कामं मार्गी लागते. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये असाल तर पहिल्या 10-12 दिवसांनंतरचा काळ तुलनेने चांगला राहील. तुमचे अंदाज अचूक ठरू शकतात. पण अति आत्मविश्वास मात्र टाळा. जिंकायला सुरुवात झाली म्हणून नियम मात्र मोडू नका. घर आणि गृहसौख्याच्या बाबतीत घराच्या व्यक्तीशी थोडे छोटे मोठे मतभेद दिसून येतील. खटके उडू शकतील. पण हे काही कायमचं असणार नाही. कारण या महिन्यामध्ये घराशी संबंधित चांगल्या घटना घडू शकतात. नवीन वास्तू घेणं, घरात करणं, वास्तुसंबंधित कामं पूर्ण होणं, नूतनीकरण किंवा घराच्या संदर्भात एखादी चांगली बातमी असे अनुभव मिळू शकतात. रिलेशनशिपच्या बाबतीत हा महिना अतिशय उत्तम असणार आहे. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर नात्यामध्ये जवळीकता वाढेल, सुसंवाद वाढेल. समोरची व्यक्ती तुम्हाला जास्त समजून घेते आहे असं वाटेल. गेल्या काही काळामध्ये जे अंतर निर्माण झालं होतं ते आता कमी होऊ शकतं. गर्भवती महिलांसाठी हा काळ अनुकूल आहे. विद्यार्थी वर्गासाठीही सातत्याने मेहनत घेतल्यास चांगले परिणाम निश्चित मिळतील. वैवाहिक जीवनाकरता हा महिना सर्वांग सुंदर भाग असू शकतो. ज्या व्यक्ती विवाहित आहेत त्यांच्यासाठी नात्यामध्ये स्थैर्य वाढेल. जोडीदाराबरोबर समजूतदारपणा वाढेल. एकमेकांना वेळ देण्याची इच्छा वाढेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मकर राशीच्या ज्या व्यक्ती विवाहाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत किंवा विवाह सुख आहे त्यांच्यासाठी हा कालावधी विशेष शुभफलदायी राहील. स्थळ येणं, विवाह ठरणं, एंगेजमेंट किंवा प्रत्यक्ष विवाह असे अनुभव येऊ शकतात.
कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये पहिले 10-12 दिवस थोडेसे निरीक्षणाचे राहतील, पण त्यानंतरचा कालावधी खूपच महत्त्वाचा ठरू शकतो. कामाचा वेग वाढेल, नवीन संधी मिळतील, वरिष्ठ तुमच्याकडे आदरयुक्त वेगळ्या नजरेने पाहतील, तुमच्या कामाचं कौतुक होईल, तुमच्या मेहनतीचं मूल्य दिसावयास लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःला परत नव्याने ओळखाल. पण 15 आणि 29 तारीख या 2 तारखेला थोडंसं लक्ष द्या. मोठे निर्णय, कमिटमेंट, कागदोपत्री व्यवहार यामध्ये घाई मात्र करू नका. आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. बाकी निर्णय विचारपूर्वक घ्या, शांत राहा. एक गोष्ट मात्र निश्चित, जून 2026 हा मकर राशीसाठी फक्त चांगला महिना नाही, तर मी पुन्हा उभा राहू शकतो हे स्वतःला सिद्ध करण्याचा महिना आहे. गुरुचं राशी परिवर्तन फक्त भाग्य नाही, तर विश्वास परत मिळवून देणार आहे. या महिन्याच्या शेवटी कदाचित तुम्ही स्वतःला एकच गोष्ट सांगाल, मी हरलो नव्हतो. मी फक्त योग्य वेळेची शांतपणे वाट पाहिली. धन्यवाद.